नमस्कार. नाशिक म्हटलं की आपल्याला आठवतात ती इथली प्राचीन मंदिरे. पण आज आपण एका अशा विशेष देवस्थानाची कथा उलगडणार आहोत जे शेकडो वर्षांपासून या शहराचं ऊर्जा केंद्र आहे. ते म्हणजे श्री भद्रकाली देवी मंदिर. या मंदिराच्या स्थापत्यकलेत एक मोठं रहस्य दडलंय. चला तर मग या माहितीपूर्ण प्रवासाला सुरुवात करूया. आता एक विचार करा, महाराष्ट्रातल्या एखाद्या अत्यंत महत्त्वाच्या देवीच्या मंदिरात आपण जातोय, पण तिथे एक गोष्ट चक्क गायब आहे. ती म्हणजे मंदिराचा पारंपरिक कळस किंवा शिखर. होय, अगदी खरंय. एरवी कोणत्याही मोठ्या मंदिराची ओळख त्याच्या भव्य कळसावरूनच होते, पण इथे मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. असं का बरं? हे समजून घेण्यासाठी आपण थोडी तुलना करूया. आसामची कामाख्या देवी, कोल्हापूरची अंबाबाई किंवा काशीची मनकर्णिका यांसारख्या 51 शक्तिपीठांची भव्य मंदिरे आपण पाहिली आहेत. भद्रकाली देवीचं महत्त्व याच 51 पीठां एवढंच मानलं जातं. तरीही ह्या मंदिराचं बाह्य स्वरूप एखाद्या साध्या वास्तूसारखं का ठेवलं गेलंय? ह्यामागे एक अत्यंत जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय आहे. पुढील काही मिनिटात आपण हीच अनोखी वास्तू, तिचा संघर्षाचा इतिहास, गाभाऱ्यातील प्राचीन मूर्ती, इथले पारंपरिक उत्सव आणि आधुनिक काळातील या मंदिराचं सामाजिक योगदान या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून समजून घेणार आहोत. तर पहिल्या भागाकडे वळूया. नाशिकची अद्वितीय ग्रामदेवता आणि या वास्तूचं रहस्य. आता ग्रामदेवता म्हणजे नक्की काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या शहराची मूळ रक्षणकर्ती देवता. भद्रकाली देवी ही नाशिकची मूळ ग्रामदेवता आहे. विचार करा, संपूर्ण शहराची मूळ देवता असूनही या वास्तूला कळस का नाही? ही गोष्ट खरोखरच कुतूहल वाढवणारी आहे, नाही का? दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत तो म्हणजे या मंदिराचा संघर्षाचा इतिहास. विनाशापासून ते वेषांतरापर्यंतचा प्रवास. या रहस्याची मुळं इतिहासात दडली आहेत. अत्यंत प्राचीन काळी हे मूळ मंदिर जुन्या नाशिकमधल्या पाटील लेनमध्ये होतं. पण दुर्दैवानं मोगलांच्या आक्रमणावेळी या मंदिराची मोठी नासधूस झाली. तरीही भाविकांनी मोठ्या हिमतीनं देवीच्या मूर्ती सुरक्षित लपवून ठेवल्या. पुढे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आणि नंतर 1790मध्ये पेशवे चिमाजी पटवर्धन यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. विशेष म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात हे मंदिर लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांचं हक्काचं ऊर्जा केंद्र बनले होतं. आणि इथंच आपल्याला ते प्रश्नाचं उत्तर मिळतं. जेव्हा मंदिराचा जीर्णोद्धार होत होता, तेव्हा भविष्यात पुन्हा परकीय आक्रमणे होऊ नयेत म्हणून वास्तूची रचना जाणीवपूर्वक एखाद्या मठ किंवा वाड्यासारखी करण्यात आली. दुरून पाहता हे एखादं साधं घर वाटावं म्हणूनच यावर कळस बांधण्यात आला नाही. शत्रूंची दिशाभूल करण्यासाठी आखलेली ही किती हुशार आणि प्रभावी रणनीती होती, नाही? तिसऱ्या टप्प्यात आपण थेट गाभाऱ्यात प्रवेश करणार आहोत आणि तिथल्या प्राचीन मूर्तींचं दर्शन घेणार आहोत. आता गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर एक गोष्ट खरोखरच थक्क करते आणि ती म्हणजे या अतिप्राचीन मूर्तींचा आकार. या मूर्ती अत्यंत सुबक आहेत आणि त्यांची उंची केवळ 9 ते 10 इंच इतकीच आहे. अगदी लहान पण प्रचंड ऊर्जा असलेल्या. आकाराने लहान असल्या तरी यांचं आध्यात्मिक महत्त्व अफाट आहे. इथं पंचधातूपासून बनवलेल्या 9 दुर्गांच्या 9 अतिप्राचीन मूर्ती विराजमान आहेत. आणि नुसतंच एवढं नाही, तर सोबत दशभुजांचा म्हणजेच 10 हात असलेला एक अत्यंत दुर्मिळ गणपतीसुद्धा इथं आहे. स्थापनेपासून आजतागायत अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांची अविरत पूजा केली जाते. चौथ्या भागात आपण जाणून घेणार आहोत इथले पारंपरिक उत्सव आणि आजही जपल्या जाणाऱ्या जिवंत परंपरांबद्दल. आजही येथे वर्षातून 2 वेळा म्हणजे वासंतिक आणि शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात पण अत्यंत पारंपरिक पद्धतीनं साजरा होतो. ह्यातली सर्वात कौतुकास्पद गोष्ट सांगू? ह्या देवस्थानाच्या पूजेची आणि व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी कावळे घराण्याकडे आहे आणि त्यांची तब्बल 6वी पिढी सध्या मंदार कावळे यांच्या रूपाने आजही हे काम तितक्याच निष्ठेने आणि परंपरेने पुढे नेत आहे. आता या परंपरेचा मूळ गाभा काय आहे? तर तो आहे नवविधा भक्तिमार्ग. पुराणांमध्ये देवीच्या सेवेसाठी हा 9 प्रकारच्या भक्तीचा मार्ग सांगितला आहे. या मंदिरात ह्याच प्राचीन तत्त्वज्ञानाचं अगदी काटेकोरपणे पालन केलं जातं. मग ही नवविध भक्ती प्रत्यक्ष आचरणात कशी आणली जाते? तर याची विभागणी प्रामुख्याने 3 भागांत होते. पवित्र वाचनात सप्तसती पाठ, देवी भागवत पुराण आणि शुक्ल यजुर्वेद संहितेचं पारायण होतं. संगीत आणि स्तुतीमध्ये भजन, कीर्तन आणि सामूहिक स्तोत्रपठण चालतं. तर विशेष अर्पणमध्ये रोजचा महाअभिषेक, महानैवेद्य आणि उत्सवातील कुमारिका पूजन यांसारख्या अत्यंत पवित्र विधींचा समावेश होतो. ही खऱ्या अर्थाने भक्तीची एक अत्यंत शिस्तबद्ध आणि सुंदर रचना आहे.
आणि आता शेवटच्या 5व्या भागात आधुनिक समाजात मंदिराचं योगदान आणि गाभाडाबाहेरचं त्यांचं कार्य पाहूया. महत्वाची गोष्ट म्हणजे श्री भद्रकाली देवी मंदिर हे आज केवळ एक धार्मिक स्थान उरलेलं नाही, तर धर्माच्याही पलीकडे जाऊन समाजात घडणाऱ्या चांगल्या गोष्टींचा पालकत्व स्वीकारण्याची एक मोठी भूमिका या देवस्थानाने घेतली आहे. हे खऱ्या अर्थाने आधुनिक समाजाचे एक भक्कम आधारस्तंभ बनले आहे. नुसते विचार न मांडता त्याने प्रत्यक्ष समाजकार्यात मोठं योगदान दिलंय. अल्पदरात चालवली जाणारी बाल शिक्षण संस्था असो किंवा स्वामी विवेकानंद संस्थेच्या मदतीने चालवलं जाणारं बालविद्यालय असो, तसंच नाशिक प्राच्य विद्यापीठाच्या माध्यमातून संस्कृत विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती आणि वर्षभर चालणारं बालसंस्कार केंद्र, ही सर्व कामं पाहिल्यावर लक्षात येतं की हे मंदिर आजच्या तरुण पिढीवर खऱ्या अर्थाने सुसंस्कार घडवत आहे. शेवटी या सर्व प्रवासातून एक अत्यंत महत्त्वाचा विचार पुढे येतो. आपला समृद्ध वारसा आणि प्रत्यक्ष समाजोद्धाराची कामं यांचा सुंदर मेळ घालून प्राचीन संस्था आजच्या काळातही कशाप्रकारे प्रासंगिक ठरू शकतात. भद्रकाली देवी मंदिराचा इतिहास आणि त्यांचं हे समाजकार्य हे याचं एक जिवंत आणि उत्तम उदाहरण आहे. वास्तूच्या सुरक्षेसाठी भलेही कळस बांधला गेला नसेल, पण समाजाच्या प्रगतीसाठी या मंदिरातून जे कार्य उभं राहिलंय ते कोणत्याही गगनाला भिडणाऱ्या शिखरापेक्षा कमी नाही. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं याचा नक्की विचार करा.